नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण राष्ट्रीय हळद मंडळाच्या मुख्यालयाचे उद्घाटन कोणी केले? राष्ट्रीय हळद मंडळाचे मुख्यालय कुठे आहे? राष्ट्रीय हळद मंडळाचे पहिले अध्यक्ष कोण? त्याचबरोबर हे जे नवीन स्थापन केलेले राष्ट्रीय हळद मंडळ आहे, त्या मंडळाचे नेमकं काम काय आहे? त्या संदर्भात माहिती बघणार आहोत. त्याचबरोबर विज्ञान या टॉपिकमध्ये हळदीबद्दल महत्त्वाची माहिती बघणार आहोत. जसे की हळदीचे शास्त्रीय नाव काय आहे? हळदीचे गुणधर्म कोणते? हळदीचे गुणधर्म आणि वापर कुठे होतो? या संदर्भातील माहिती बघणार आहोत. अलीकडेच केंद्रीय गृहमंत्री श्री अमित शाह यांनी तेलंगणातील निजामाबाद येथे राष्ट्रीय हळद मंडळाच्या मुख्यालयाचे उद्घाटन केले, ज्याचा उद्देश हळदीसाठी पॅकेजिंग, ब्रँडिंग, मार्केटिंग आणि निर्यात यासह संपूर्ण मूल्य साखळी विकसित करणे हे आहे. या स्थापनेमुळे हळदीची लागवड करणाऱ्या कोट्यवधी शेतकऱ्यांची 40 वर्षांची जुनी मागणी पूर्ण झाली आहे. निजामाबाद हे अनेक दशकांपासून हळदीची राजधानी म्हणून ओळखले जाते. येथील शेतकरी शतकानुशतके हळदीची लागवड करत आहेत. राष्ट्रीय हळद मंडळाचे मुख्यालय तेलंगणाच्या निजामाबाद येथे आहे. राष्ट्रीय हळद मंडळाचे पहिले अध्यक्ष पल्ले गंगा रेड्डी हे असणार आहेत. नव्याने स्थापन झालेले मंडळ हे महाराष्ट्र, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा, मध्य प्रदेश, मेघालय यांसह 20 राज्यांमधील हळद उत्पादक शेतकऱ्यांच्या कल्याणाकडे विशेष लक्ष देईल. हळद मंडळाच्या स्थापनेमुळे देशातील हळद उत्पादकांच्या उत्पन्नात वाढ होईल. हळद उत्पादनांच्या संशोधन आणि विकासाला प्रोत्साहन देईल आणि परदेशात मार्केटिंगसाठी हळदीशी संबंधित उत्पादनांच्या मूल्यवर्धनाकडे लक्ष देईल. हळदीचे महत्त्वपूर्ण आणि वैद्यकीय गुणधर्म, त्यांचे उत्पादन वाढवण्याच्या पद्धती आणि नवीन बाजारपेठांमध्ये व्यापाराला चालना देण्यासाठी, लॉजिस्टिक आणि पुरवठा साखळीला चालना देण्यासाठी जागरूकता निर्माण करण्यासाठी हे मंडळ काम करेल. हळद ही वनस्पती जिंजिबेरेसी कुळातील आहे. हळदीचे शास्त्रीय नाव म्हणजेच सायंटिफिक नाव कुकुरमा लाँगा हे आहे. हळदीला गोल्डन स्पाइस असेही म्हटले जाते. हळदीला पिवळा रंग कर्क्युमिन या घटकामुळे असतो. हळदीचे गुणधर्म आणि वापर. हळद ही भारतीयांच्या जीवनातील एक अविभाज्य अंग असून धार्मिक समारंभात, पारंपरिक विधी, अन्न, सौंदर्य प्रसाधने, औषधे, रंग इत्यादींकरता हळद वापरली जाते. हळदीचा वापर आयुर्वेद, पारंपरिक भारतीय वैद्यकीय प्रणाली आणि पूर्व आशियाई वैद्यकीय प्रणालीमध्ये खूप वर्षांपासून होत आहे. हळदीचे वैद्यकीय गुणधर्म पुढीलप्रमाणे: अँटी इन्फ्लेमेटरी, जळजळ कमी करणे; अँटीऑक्सिडंट, शरीराला मुक्त रॅडिकल्सपासून वाचवणे; जंतुनाशक, जखमा भरण्यास मदत करणे; पचन सुधारणे, पचनसंस्थेशी संबंधित विकारांवर उपचार म्हणून. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण राष्ट्रीय हळद मंडळासंदर्भातील आणि त्याचप्रमाणे हळदीच्या सायंटिफिक नावापासून तर गुणधर्मांपर्यंत माहिती बघितली आहे. सरळ सेवा, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर, SSC-GD यांसारख्या स्पर्धा परीक्षांमध्ये विचारला जाणारा संभाव्य प्रश्न तुमच्यासाठी. अलीकडेच राष्ट्रीय हळद मंडळाच्या मुख्यालयाचे उद्घाटन कोठे करण्यात आले? पर्याय 1 नागपूर, पर्याय 2 सातारा, पर्याय 3 चेन्नई, पर्याय 4 निजामाबाद. या प्रश्नाचे योग्य उत्तर कमेंट करा. तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि TCS9 या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एखाद्या नवीन टॉपिकसोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.